मिरजेचे माजी आमदार हाफिजभाई धत्तुरे यांचे आज वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं आहे। हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली। दुर्दैवी बाब म्हणजे धत्तुरे यांचा आज जन्मदिवस होता आणि याच दिवशी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। 2 दिवसांपूर्वी जेवताना ठसका लागून त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। यानंतर त्यांना मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे। राजकारणातील एक संयमी, शांत आणि स्वच्छ चरित्राचा नेता म्हणून त्यांची आजपर्यंतची ओळख राहिली आहे। एक नजर टाकूया त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर। मिरजेतील एक बेकरी व्यावसायिक म्हणून हाफिज धत्तुरे यांची मूळ ओळख। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मिरज मतदारसंघातून ते 2दा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते। 1999 आणि 2004 साली त्यांनी सलग 2 वेळा निवडून येत मिरजेचे आमदार होण्याचा बहुमान मिळवला। ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन मार्फत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती आणि 1999 साली त्यांनी पहिलीच निवडणूक जिंकत आमदार होण्याचा बहुमान मिळवला। त्यांच्या प्रचारासाठी खुद्द हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार हे मिरजेत आले होते। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर ते आवाज उठवत, वेळप्रसंगी ते रस्त्यावर उतरून आंदोलनही करत। मात्र 2009 मध्ये मिरज दंगलीचा फटका बसल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसचे निष्ठावान नेते व आम आदमीचा आमदार म्हणून अशी त्यांची ओळख आजपर्यंत राहिली आहे। 2दा आमदार होऊनही त्यांचं राहणीमान हे साध्या पद्धतीचं होतं। आज त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। माजी मंत्री पतंगराव कदम यांचे ते नेहमीच कट्टर समर्थक म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जात होते। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील नेते व मान्यवरांनी मिरजेत हजेरी लावून धत्तुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे। यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी धत्तुरे यांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे। राजकारणाच्या पलीकडं वैयक्तिक नाती जपणारं व्यक्तिमत्व म्हणून धत्तुरे साहेबांच्याकडं बघावं लागेल। ते जाण्यानं सामाजिक क्षेत्राची आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे। आणखी वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणाऱ्या मार्गदर्शकाला मी खऱ्या अर्थाने की माझ्या कुटुंबाच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं त्यांना माणूस होता एक आपल्या जवळचा, ज्याला आपण हक्काने सांगू शकत होतो, जो आपल्यासाठी भांडणारा होता, तो आपल्यात राहिला नाही। त्या अर्थाने फार मोठं नुकसान सांगलीचं या ठिकाणी झालेलं आहे, सांगली जिल्ह्याचं झालेलं आहे। आणि मी तर आयुष्यात त्यांना कधी विसरू शकत नाही। आणि कुठेतरी यांच्या असणाऱ्या सगळ्या म्हणजे त्यांची मुलं असतील, अकबरबाई असतील, या सगळ्यांना एवढं सांगेन की पुढची एक जबाबदारी आपल्याकडे वेगळी आहे। आणि हा भांडणारा माणूस आहे, ज्या लोकांच्या त्यांच्याशी आशा जुळलेल्या आहेत त्या सगळ्या आशा पूर्ण करायची आज आपली जबाबदारी आहे। काय आपण श्रद्धांजली देऊ, ही श्रद्धांजली आपण कोणती देऊ शकतो, त्यांची जबाबदारी, त्यांची राहिलेली कामं आपण पूर्ण करावी। की मी आज प्रकाच्या पुढच्या वतीने, आज आमच्या सगळ्या घराच्या वतीने आज त्यांचा हा असणारा आम्हाला जो आशीर्वाद मिळाला आहे त्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे। हाफिजभाई जाण्याने मला अतिशय दुःखद घटना आणि एक मोठा दुःखाचा डोंगर हे आमच्या मिरज, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांवर, राज्यातल्या कार्यकर्त्यांवर पडला असं आम्ही सर्व समजतो। आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत निश्चितपणे आमचं आजपर्यंतसुद्धा वाटचाल होती, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबावर राहण्याची भूमिका आमच्या सर्व कदम कुटुंबाची असेल। 2008 सालापासून मी मिरज तहसीलदार असल्यापासून ते मला काम सांगत होते आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्याचं हित दडलेलं होतं। ते मंगळवारी माझ्या ऑफिसला आले होते आणि मंगळवारी माझ्या ऑफिसला येऊन त्यांनी सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या वर्ग 2च्या वर्ग 1 करण्यासंबंधी शासनाने निर्णय घेतलेले आहेत। फक्त सिलिंग जमिनीच अजून वर्ग 1 करण्यासंबंधी शासनाने निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे साहेब त्याचा एक कच्चा ड्राफ्ट मी तयार करतोय, तो ड्राफ्ट कृपया आपण नजरेखालून घालावा, जेणेकरून ही सुद्धा जमीन लोकांना काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी माझा उपयोग होईल। अशा पद्धतीने ते मला भेटून गेले होते।